आणि तो हसायला लागला आणि त्याला प्रॉपरली सोक होऊ द्यायचं. नमस्कार मित्रांनो आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण एक सिंपल रेसिपी बनवणार आहोत. सो लेट्स डू समथिंग डिफरंट. सो लेट्स स्टार्ट विथ आवर टुडेज व्लॉग. सुरुवात करूया राईस पेपरच्या यूजने. मी आज हा वापरणार आहे स्प्रिंग रोल बनवण्यासाठी. माझ्या फ्रीजमधल्या उरलेल्या सगळ्या भाज्यांना चिरून त्यांना वाया न जाऊ देता मी त्यांचं स्टार्टर बनवणार आहे, सो दॅट मी आणि माझं रूममेट न फेकता त्या भाज्या संपवू शकू. सो बेसिकली हे पाण्यात घातलं ना की ही जी शीट आहे ही नरम होते आणि मग आपल्याला खूप इझी पडतं त्याला हवं तसं रोल करायला किंवा त्याच्यामध्ये सारण भरून पाहिजे तसं त्याला फोल्ड करायला. आणि हे सोक करताना मी एवढे पाण्याचे शिंतोडे त्या मेन पाकिटावर उडवले की मला असं झालं की याला साईडला ठेवूयात, नाहीतर ते त्याच्यातच सोक होऊन एकमेकांना चिकटून जाईल आणि नंतर वापरता नाही येणार. बट येस एनिवेज, सो अशा प्रकारे हे मस्तपैकी प्रॉपर सोक करून घ्यायचं आणि मग हे रेडी होणार आपल्याला स्प्रिंग रोल बनवण्यासाठी. मग त्याच्यावर हवं तेवढं सारण ठेवून हवं तसा शेपमध्ये फोल्ड करून, व्हेरी बेसिक इन्फॉर्मेशन दॅट आय एम गिविंग, काहीच नवीन सांगत नाही आहे मी. मस्तपैकी ते हवं तसं फोल्ड करता येतं. तुम्हाला पाहिजे तर डबल शीट वापरू शकता, सिंगल शीट वापरू शकता. तुमच्यावर आहे की किती क्रंची पाहिजे किंवा ते वरचं सारण तुम्हाला किती असं थिक पाहिजे, हलकं क्रंची पाहिजे की थिक क्रंची पाहिजे त्याच्यावरती आहे. मी काही सिंगलनी पण बनवले आणि काही डबलनी पण बनवले. सो जस्ट नॉट लाईक स्क्वेअर शेप, मी गोल शेपमध्ये पण बनवायला ट्राय केलं, लाईक प्रॉपर जे आपण स्प्रिंग रोल बनवतो तसं. सो लेट्स हॅव अ लुक ॲट दॅट. आणि अशा प्रकारे हा मस्तपैकी 2 शीट्स वापरून केलेला स्प्रिंग रोल तव्यावरती आता खरपूस होतोय. पण इन द मीन टाईम, सॉरी फॉर द फंबल, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की माझ्याकडे चॉपस्टिक्स 4 होत्या, म्हणजे 2-2च्या जोड्या, आणि त्यातला एक हरवला. सो आता माझ्याकडे 2 वेगवेगळ्या रंगाच्या आणि स्टाईलच्या चॉपस्टिक उरलेल्या आहेत गाईज. But that's not sad at all because that's my life. Anyways, आयुष्याला नावं न ठेवता आणि आयुष्यात कंप्लेंट्स न करता आपण जे आहोत त्यात खुश राहून मजा एन्जॉय करत आपण हे पुढच्या स्प्रिंग रोल्सला बनवायला सुरुवात करूयात आणि थोडं फास्ट फॉरवर्ड पण करूयात. आणि हे झाल्यानंतर असं एक्स्ट्रा अजून काहीतरी म्हणून मला बनवायचं होतं समथिंग विथ टोफू, जे मी तिथे ठेवलेलं आहे समोर. सो मी त्याचं पॅकेट ओपन केलं आणि गेस व्हॉट गाईज, माझा पचका झाला. ते जसं लादीच्या लादी बाहेर यायला हवं होतं ते तसं आलं नाही आणि त्यामुळे मला काही भाग डब्यात ठेवून मग ॲस्थेटिक भाग घ्यावा लागला परतवण्यासाठी. आणि तिकडे पण माझं दुःख संपलं नाही. जेव्हा मी ते परतवत होते तेव्हा ते तुटलं. Oh no. व्हॉट अ टायमिंग, एकदम प्रॉपर बॅकग्राऊंड म्युझिक चाललेलं तेव्हा. बट एनिवेज, मी तिथेही सॅड झाले नाही. मी थोडंसं खाल्लं आणि त्याच्यानंतर विचार केला की आता आपण ह्याचं काय करूयात. मग मला असं वाटलं की ओके फाईन दर्शना, लेट्स नॉट गेट डिसअपॉइंटेड. आणि आपण हे आता तुटलेलं आहे तर आता सगळंच तोडून टाकूयात. फुल एकदम असं काय म्हणतात
भुना पनीरसारखं. आणि म्हणून मग मी त्या सगळ्यालाच असं स्मॅश केलं आणि थोड्याशा सारणामध्ये त्याला मिक्स केलं आणि ते साईडला ठेवून दिलं. सो हे जे पुढे दिसत आहे ते. आणि मागे मी बनवायला केलं सूप, ज्याच्यासाठी मी पाणी बॉईल केलं, त्याच्यामध्ये कांद्याची पात चिरून घातली, त्याच्यानंतर नूडल्स घातले आणि नूडल्स थोडे उकळू दिले. मग त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर घातलं, थोडंसं मीठ घातलं, चिली ऑइल घातलं आणि त्याच्यानंतर मी इकडे या बसून फ्री शो बघणाऱ्या गर्लला विचारलं की काय रे, कसं वाटतंय माझं जेवण बघून, फॅन्सी दिसतंय की नाही, भारी लागणार आहे की नाही, एका पायावर उभं राहून कॉन्फिडेंटली सांग मला कसं वाटतंय वगैरे. आणि ही वॉज बिंग रूड. त्यांनी मला आन्सर केलं नाही. सो मी त्याला म्हटलं जा निघ इकडून. माझ्या हातचं जेवण खूप लोकांना आवडतं आणि देर आर पीपल जे माझ्या हातच्या जेवणाचे क्रेझी फॅन्स आहेत. अँड गेस वॉट, he started laughing. But who cares? इग्नोर करत त्याला मी वळले माझ्या सूपाकडे, कारण की नूडल्स शिजत आलेल्या आणि मला अजून बाकीचे इन्ग्रेडियंट्स त्यात ॲड करायचे होते. सो मी त्याच्यावरती फोकस केलं आणि त्या गर्लला इग्नोर केलं. आय डोंट थिंक त्याला उद्या सकाळी नाश्ता मिळणार आहे. बट येस, सूपाला उकळी आल्यानंतर मी सूप साईडला काढलं आणि मस्त एका प्लेटमध्ये सगळ्या गोष्टी सजवल्या. गाईज, हे दिसायला जितकं छान आहे ना तितकंच टेस्टला पण छान आहे. त्यामुळे तुम्ही हे घरी बनवू शकता आणि हे खूपच हलकं डिनर म्हणून तुम्हाला पाहिजे तर दिस इज द बेस्ट ऑप्शन. असं सूपी नूडल्स आणि असे क्रिस्पी वेज स्प्रिंग रोल्स विथ असं उरलेला थोडासा भात वगैरे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग आणि अंटिल वी मीट नेक्स्ट टाइम, खुश राहा, मजा करा, कोणालाही त्रास देऊ नका आणि धन्यवाद.